8,500 आहे आणि इकडे 13,500 आहे, ही तफावत आपण निवडणुका काढत नाही. तर शासनानं आता निर्णय घेतलेला आहे की पीक विम्याचा हप्ता जो होता तो जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 8,500 होता तसाच्या तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील करण्याचा निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुसरं आपल्याला माहिती असेल की नुकसान भरपाईची आपली तारीख जी आहे संरक्षण विम्याची ही 15 मे होती. आणि विशेषतः मला असं वाटतं की आंबा बागायतदारांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये अशी मागणी केली होती की 15 तारीख ही त्यांना सुटेबल नाही, ती 31 मे पर्यंत त्याची मुदतवाढ करावी. तर विमा संरक्षणाची 15 तारखेपर्यंतची मुदत होती ती 31 मे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची नारळ बागायतदार आणि सुपारी बागायतदारांची मागणी होती की फळपीक विम्यामध्ये नारळ आणि सुपारी याचा समावेश करावा. तर तो देखील ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि नारळ आणि सुपारी ही आता पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे. तसेच प्रत्येक गावात आपल्याला आठवतं भरपूर वर्ष चालू आहे की तहसीलदार ऑफिसला यंत्र असल्यामुळे पाऊस कुठं पडलाय काय पडलाय हे कळत नाही. त्याच्यामुळे एक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमान मापक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामुळे भात पीक असू दे, नाचणी असू दे, फणस असू दे, काजू असू दे, कोकम असू दे, कुठचंही पीक जे आपल्याकडे आहे त्याचा 65 मिलीमीटरच्या बरोबर ना 65 मिलीमीटरच्या पावसाच्या नंतर आपण अतिवृष्टी मानतो आणि तो आपल्याला सापडत नव्हता, ते आता अचूक सापडण्यासाठी ही यंत्रणा आपण सुरू केलेली आहे. कृषी विभागामार्फत अजून एक आपण योजना सुरू केली ती म्हणजे मागेल त्याला काजू. काजूचं झाड आहे, मागेल त्याला काजूचं झाड 2000 हेक्टरवर आपण ही काजूची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये टेक्निकल बाबी तुम्हाला जिल्हा कृषी अधिकारी नंतर सांगतील की 2000 हेक्टरवर ही लागवड केल्यानंतर आपल्यामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक क्रांती होणार आहे आणि या योजनेला देखील प्रचंड उदंड प्रतिसाद आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतोय. आपण याच्या अगोदर आपण अशी एक योजना राबवली होती की मागेल त्याला खैराचं झाड आणि त्याला देखील एवढा रिस्पॉन्स मिळाला की त्याची देखील आर्थिक उन्नती त्या शेतकऱ्याची कशी होईल तुम्हाला 3 वर्षानंतर कळणार. याच्या पुढे जाऊन मागेल त्याला नारळाचं झाड ही योजना सिंधुरत्न योजनेचं सबसिडी देऊन आणण्याचा आमचा विचार आहे. ते देखील आम्ही पुढच्या महिन्यामध्ये तसं निर्णय घेऊ. आंबा काजू नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला होता तो 98 कोटी रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि त्याचं वाटप देखील सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर पीक विम्याचा जो विषय होता ते देखील विम्याच्या संदर्भात 88 कोटी रुपये मंजूर झाले. 28,000 ते 30,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला. पीक विम्याची मी तुम्हाला सांगितलं 15 तारखेची आता जी तारीख होती ती आपण 31 तारीख केलेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला त्यावेळी मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं पण कदाचित आपल्याला असं वाटलं की होणार आहे की नाही. एआयच्या धर्तीवर आपण काजू आणि आंबा उत्पादनाशी निगडीत काही निर्णय घ्यायचे ठरवलेले होते आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य जे मिळालेलं होतं ते माननीय शरद पवार साहेबांचं मिळालं होतं. त्यांची बारामतीची टीम आपल्याकडे आली होती. आता आपण जिल्ह्यामध्ये किती गट करतो सर? टोटल 24 क्लस्टर आपण करतो. त्या क्लस्टर मागची भूमिका काय की आपल्याकडे आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी देखील आपल्या काजूचं आणि आंब्याचं पीक तसंच्या तसं राहिलं पाहिजे, 75% राहिलं पाहिजे, 80% राहिलं पाहिजे. त्यासाठी जी यंत्रणा आपल्याला तयार करायची ती पण आपण सिंधुरत्नमधून करतोय आणि सुरुवातीला याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली 10 गावं याच्यामध्ये आपण प्रत्येक क्लस्टरमध्ये 20 शेतकरी निवडत आहोत. टोटल आपण जे 24 क्लस्टर्स निवडले त्याच्यामध्ये आपण 480 शेतकरी निवडणार आहोत आणि 480 शेतकऱ्यांवर आपण हा पायलट प्रोजेक्ट करतोय की त्यांच्या जमिनीवर आंब्याचं पीक कसं आपण कंटिन्यू 75% 80% आणू शकतो आणि याच्यामध्ये जर आपण सक्सेस झालो तर आपण हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो.